आमच्या प्रभागामध्ये म्हणजे 9मध्ये तर आमच्या तर 4 ते 4 सीटा आम्ही निवडून येतील अशी आमच्या अपेक्षा आहे आणि चांगल्या मताने येतील. 4 म्हणजे भाजप शिवसेनेच्या सीटा आहेत. आमच्या इथं नगरचे पहिले होते तर आमच्या इथं एक 5 वर्षापूर्वी रीना कांबळे म्हणून होते. तर आमच्या इथं काही कामं झालं तरीसुद्धा सारंग साहेबांनी किंवा बोंद्रे साहेबांनी येऊन आमच्या इथं कामं भरपूर केली नाहीच नाहीत म्हणजे हे करून. तर सारंग साहेब आमच्या इथं कंपल्सरी प्रत्येक कार्यक्रमाला यायला येतात असं हे करतील नाही. आणि रिंकू देसाई आमच्या इथं चांगले उमेदवार आहेत. सारंग साहेबांचं म्हणजे विचारायलाच नको असं त्यांचं काम म्हणजे असं कोल्हापूर असा नगरसेवक कोणच मिळणार नाही तुम्हाला की सारंग साहेबांसारखा की कामाच्या बाबतीत साहेब स्वतः लक्ष घालून शाळेच्या मुलांना पण विचारतात तुमचं काय अडचण आहे सांगा म्हणून, किंवा आम्हाला पण इकडे विचारतात की तुमची शाळेत पण काय अडचण आहे आम्हाला सांगितलं जावा, किंवा शिक्षकांच्याकडून काय तुम्हाला अडचण येतात म्हणजे ते स्वस्तापक असल्यामुळे त्यांना एकदा तर सगळंच माहीत नसतं शिक्षकाकडं. तर ते विचारतात की आमच्या शिक्षकाकडं तुम्हाला काय त्रास होतो आहे का हे पण विचारतात. आम्हाला इकडे करेल असं वाटल्यापेक्षा करून दावलेलं आहे त्यांनी आत्तापासून. असं काय करून म्हणजे करणार 100% आम्हाला एवढं गॅरंटी आहे. आणि आत्तापासून इथनं केलेले आहेत 100% आमच्या इथं कामं. म्हणजे ते काय एखाद्या आमदारासारखे आमच्या इथं कामं केलेली आहेत. आमच्या म्हणजे फुलेवाडीपासून ते सानेगुरुजी राजेंद्रनगर पातूर असे काय कुठे द्वित केलं नाही कुठं की माझा मतदारसंघ तो माझा मतदारसंघ म्हणून. त्याचा परिणाम काय असं होणार नाही की मोदी साहेबांच्यामुळे मोदी साहेबांच्यामुळे आम्ही मतदान एकसारखं त्यांना देणारच आम्ही. आणि प्लस आणि आमच्या पक्षात मोदी साहेबांच्या पक्षात आणि परत आले ते त्यांना काय अडचण येणार नाही काही नक्की बहुमतांची सिटी येणार.